नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी मस्त सर्वांना आवडेल अशी रेसिपी शेअर करत आहे. ती म्हणजे व्हेज चीज बॉल्स. बनवायला अतिशय सोपी आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. आणि आता कालपासनं बच्चे कंपनींची शाळासुद्धा सुरू झालेली आहे, तर त्यांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा हे व्हेज चीज बॉल करून देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या पोटात छान भाज्यासुद्धा जातील आणि ते आवडीने हे खातील. चला तर मग आता हे बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. चॉपरमधनं एक मोठं गाजर, शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतलेले आहेत. 1 चमचा चिली फ्लेक्स लागणार आहे, ओरिगॅनो लागणार आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता इथे ना 2 वाटी भरून मी जाड पोहे पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता हे भिजलेले पोहे याच्यामध्ये घालायचे आहेत. थोडे थोडे पहिल्यांदा पोहे घालत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळे पोहे घालून झाल्यानंतर हे हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे. पोहे आणि सर्व भाज्या छान एकजीव झालेले आहे. आता ना याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर थोडासा पाण्याचा हात याला लावायचा आहे. परत एकदा हे छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि याचा बॉल बनवून त्याची खोलगट वाटी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये चीज घालायचं आहे. हे बघा, याची अशी खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी मोझरेला चीज घातलेला आहे. तुम्ही नॉर्मल चीज घालूनसुद्धा याचे छान बॉल बनवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत. सर्व बॉल्स बनवून झालेले आहेत आणि जे मी प्रमाण सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये बरोबर 24 बॉल बनतात. आता हे व्हेज चीज बॉल्स डीप फ्राय न करता मी अप्पे पात्रामधनं शॅलो फ्राय करून घेत आहे. तर अप्पे पात्रामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे बॉल्स घातलेले आहेत आणि आता हे सर्व बाजूने छान शॅलो फ्राय करून घेत आहे. मस्त सर्व बाजूनी हे व्हेज चीज बॉल्स शॅलो फ्राय झालेले आहेत आणि अशा प्रकारे सगळे बॉल्स बनवून घेत आहे. मस्त गरमागरम क्रिस्पी असे व्हेज चीज बॉल्स तयार झालेले आहेत. हे बनवताना आपण पोह्याचा वापर आणि भरपूर भाज्या घालून हे बनवलेले आहेत आणि मुख्य म्हणजे हे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. हे सर्व करताना याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस, पुदिन्याची चटणी किंवा मेयोनीज बरोबर सर्व करू शकता. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.